सकाळी सकाळची वेळ आणि मुलांची स्कूलमध्ये जाण्याची घाई गडबड आणि आज शरीला अजिबातच स्कूलचे शूज घालायचे नव्हते, त्यामुळे मग तिने जे काही आपले कलरफुल शूज आहेत ते घालून घेतले आणि स्कूलला जायला ती निघाली. त्यानंतर मग आता मी नाश्त्यासाठी छान असा ढोकळा बनवत होते. ढोकळा इथे बनवून तयार झालेला होता, पण वरची जी फोडणी होती ती फक्त घालायची बाकी होती. तर त्यासाठी छान अशी जिरे मोहरीची तडका देऊन घेतला, त्यानंतर मिरची आणि मस्त असा कढीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर फोडणीमध्ये मी पाणी टाकत असते आणि थोडीशी साखर पण टाकत असते. तुम्ही टाकता की नाही ढोकळ्याच्या फोडणीमध्ये पाणी आणि साखर, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर यांना जायचं होतं ऑफिसला, त्यांना जेवण वगैरे दिलं आणि मी सुद्धा नाश्ता करून घेतला. तर ढोकळा खरंच खूप छान झालेला होता आणि हा ढोकळा स्पेशली तांदूळ आणि डाळीचा केलेला आहे. त्यानंतर दुपारी मी शरीसाठी ते मुरमुऱ्याचे लाडू बनवत होते, कारण ती खूप आवडीने मुरमुऱ्याचे लाडू खाते आणि गुळाचा पाक करून घेतला, त्यामध्ये जे मुरमुरे आहेत ते टाकून घेतले आणि मस्त असे लाडू वळून घेतले. तर हे लाडू खरंच खूप सोपे, अगदी 5 मिनिटात तयार होतात आणि खायला पण खूप मस्त लागतात. तर त्यामुळे मी कधी गोड खायची इच्छा झाली तर असे लाडू नक्कीच बनवते. त्यानंतर लाडू टेस्ट करून बघितले, लाडू खरंच मस्त झाले होते ते आणि लगेचच चहा ठेवला. चहाचा टाईम झालेलाच होता, तर मस्त असं सर्वांनी चहा घेतला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार.